हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात म्हणजेच 21 जूनच्या शनिवारच्या भागामध्ये असं दाखवण्यात येणार आहे की काव्य ही फायनली स्टडी करत बसलेली असते आणि तेव्हा तिला पार्थ बोलतो की तुम्ही स्टडी करताना पाहून मला खूप छान वाटत आहे आणि त्यापेक्षाही छान वाटत आहे की तुम्ही आज पुस्तक नीट पकडलं आहे. तर मग काव्य बोलते की मी आता सरळ चालायचं ठरवलेलं आहे, मागचे सगळे धडे पुसून. तर दुसरीकडे नंदिनी ही तिच्या कबर्डमध्ये काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि इतक्यात तिच्या नकळत जीवाचा आणि काव्याचा हाताचा जो त्यांनी बॅग्स बनवलेला असतो तो खाली पडतो आणि जीवा तिथे झोपलेला असतो. त्याला लक्षात येतं की काहीतरी पडलं आहे आणि तो पटकन उठतो आणि बघतो तर काय, तर तो वॅक्स खाली पडलेला असतो आणि तो तुटलेला असतो. आणि मग नंदिनी ते उचलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा जीवा बोलतो की तू हात नको लावूस इथल्या कुठल्याच वस्तूला, ही आमच्या प्रेमाची शेवटची वस्तू होती. आणि मग नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटतं. आता बघू नंदिनी या सगळ्यातून जीवाची समजूत कशी काढते आहे ते. तोपर्यंत मालिकेसंदर्भातील अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.